नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 18 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी। तर बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 1 सप्टेंबर 2025 मध्ये कोणता देश जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असणारा देश बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान। तर जपान हा देश जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या असणारा देश बनला आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण। नुकतीच कोणती रेल्वे भारतातील सर्वात वेगवान रेल्वे बनली आहे? तर त्या रेल्वेचं नाव आहे ऑप्शन डी नमो भारत। ओके, तर बघा, नमो भारत या नावाची रेल्वे भारतातील सर्वात वेगवान रेल्वे बनली आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, नुकतेच भारतातील पहिले अंतराळ शहर कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश। बघा, आंध्र प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिले अंतराळ शहर विकसित केले जाणार आहे। ओके, तर बघा, थोडीशी माहिती बघूया त्याबद्दल। या अंतर्गत तिरुपती आंध्र प्रदेश येथे, म्हणजे आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे स्पेस सिटी तयार केली जाणार आहे, ज्यामध्ये खास करून खाजगी उपग्रह लॉन्चिंग, रॉकेटच्या घटकांची निर्मिती, नंतर असेंब्ली, चाचणी आणि साठवण सुविधा असतील। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। नुकतीच पहिली अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी भारत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पहिली अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पहिल्यांदाच हे T20 महिला स्पर्धा, जी की अंध महिलांची आहे, ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या पशुवैद्यकीय औषध नियामकाने कोआलाना क्लामिडियापासून वाचण्यासाठी जगातील पहिली लस मंजूर केली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया। तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या पशुवैद्यकीय औषध नियामकाने कोआलाना क्लामिडियापासून वाचण्यासाठी नुकतीच जगातील पहिली लस मंजूर केली आहे। ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आसाममध्ये हरित अमोनिया प्रकल्प, जो की भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे, तो उभारला जात आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आसाम हे याचं उत्तर असेल। ओके, तर बघा, थोडीशी माहिती बघूयात आपण या प्रकल्पाबद्दल। भारतातील सध्याच्या माहितीप्रमाणे सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प म्हणजेच ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट काकीनाडा आंध्र प्रदेश येथे उभारला जात आहे। याची क्षमता असणार आहे 1,500 टन प्रतिदिवस हरित अमोनिया उत्पादन करण्याची योजना आहे। ओके, तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकतेच छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प कोठे उभारले गेले आहे? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए पुणे महाराष्ट्र। तर महाराष्ट्रामधील पुणे या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प उभारले गेले आहे। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, सप्टेंबर 2025 मध्ये उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी पवन कुमार शर्मा। तर पवन कुमार शर्मा यांची नुकतीच उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 बघा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
2025 दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस 2025 हा नुकताच 15 सप्टेंबर रोजी साजरा केला गेला आहे. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल 15 सप्टेंबर. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025मध्ये जगातील पहिला बोन ग्लू म्हणजेच हाडे चिटकवण्यासाठी जो ग्लू असतो तो कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी विकसित केला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी चीन. तर चीन या देशातील वैज्ञानिकांनी हा बोन ग्लू विकसित केला आहे. तर बघा याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात. हा ग्लू कसा असणार आहे बघा. हा जो ग्लू आहे तो ओइस्टरच्या चिकटवण्याच्या पद्धतीने प्रेरित आहे. म्हणजेच ओइस्टर्स दरम्यान पृष्ठभाग ओले असताना पण चांगलं चिकटतात. ओके, तर बघा हा जो ग्लू आहे तो रक्तयुक्त वातावरणातही लागू शकतं. म्हणजेच रक्तामध्ये सुद्धा हा ग्लू चिकटू शकतो. ओके, म्हणजेच ऑपरेशन किंवा तुटलेल्या हाडांच्या जागेत सहज वापरता येईल. ओके, बघा हे बायो अब्सॉर्बेबल आहे. म्हणजेच हाडं सुधारित झाल्यावर शरीरात नैसर्गिकरित्या निघून जाईल आणि म्हणजेच धातूचे प्लेट्स किंवा क्रूज उतरवण्याची दुसरी शस्त्रक्रिया न करावी लागेल. ओके, म्हणजेच स्क्रू मारण्याची गरज नाही. ओके, तर बघा याचा जो वेळ आहे म्हणजेच हा जो ग्लू आहे तो किती मिनटात चिटकतो? तर बघा 2 ते 3 मिनटात काटेकोरपणे चिटकू शकतं. ओके, तर हाडं तुटलेल्या ठिकाणी हा जो ग्लू लावला तर 2 ते 3 मिनटात हा ग्लू चिटकू शकतो व्यवस्थितपणे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.